बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी किरण गायकवाड याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। किरण गायकवाड हा मागील काही काळापासून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात डीबी पथकात कार्यरत असून लाचखोर पोलीस म्हणून त्याची संपूर्ण शहरात ओळख आहे। बदलापूर पूर्व परिसरातील अनेक भंगार व्यावसायिकांकडून देखील किरण गायकवाड हा हप्ते वसुली करत असल्याची देखील माहिती समोर आली आहे। अशाच प्रकारे दोन व्यक्तींच्या आपसातील आर्थिक व्यवहाराचा फायदा घेऊन किरण गायकवाड यांनी पीडित व्यक्तीला दमदाटी करून त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन 2 लाख रुपयांची लाच मागितली, परंतु नंतर 70,000 रुपयात किरण गायकवाड यांनी मांडवली करून प्रथम 40,000 रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारला आणि त्यानंतर 30,000 रुपयांचा तगादा लावला असताना पीडित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून किरण गायकवाड यांनी लाच घेतल्याचे सिद्ध झाले असून किरण गायकवाड याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परंतु किरण गायकवाड याने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला असून पोलीस या लाचखोर पोलिसाचा शोध घेत आहेत। प्रकरण असं होतं मॅडम, 1 तारखेला आम्ही रात्री जेवायला गेलो नारायण ढाब्यावरती जेवल्यानंतर आम्ही तिथून रात्री 12च्या नंतर म्हणजे 2 तारखेला 12च्या नंतर आम्ही 12:30-1च्या दरम्यान साधारणतः निघालो। त्याच्यानंतर निघालो तर आम्ही स्टेशनमध्ये आलो। स्टेशनमध्ये आल्यानंतर आम्हाला एका व्यक्तीचा फोन आला। श्रीधरने एका व्यक्तीला त्याच्याच बहिणीच्या अकाउंटवर 70,000 रुपये ट्रान्सफर केलेले होते त्याच्या वैयक्तिक कामासाठी। श्रीधरकडे तो यायचा म्हणून त्या व्यक्तीला त्यांनी 70,000 रुपये उसने म्हणून दिले, उसनवर म्हणून। तर तो व्यक्ती आज देतो उद्या येतो असं करून 1-1.5 महिन्याला तो पैसेच देत नव्हता। तर श्रीधरला याने पैसे घ्यायला बोलवला। तर आम्ही तिथे गेलो। आम्ही गेल्यानंतर तो बोलतो नाही माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी माझी रिक्षा ऑटो ठेवतो, कुठेतरी गहाण ठेवतो आणि तुम्हाला पैसे देतो। आम्हाला त्यांनी ऑटो एका ठिकाणी गहाण ठेवली, सचिन भाईगवली म्हणून त्यांच्याकडे तो ऑटो गहाण ठेवायला गेला। त्यांनी तिथे पण सांगितलं का 70,000 रुपये मला द्या, मला यांचे द्यायचेत म्हणून। आणि तेवढ्यामध्येच आम्हाला तिथे पोलिसांची गाडी आली। तर आम्हाला पोलिसांची गाडी आल्यानंतर त्याच्यामधून आम्हाला एक गायकवाड साहेब म्हणून किरण गायकवाड साहेब म्हणून आहेत, ते गाडीतून उतरले आणि आम्हाला अरेरावी करायला लागले। तर मी बोललो साहेब ठीक आहे, आम्हाला बोलले का चला पोलीस स्टेशनला। आम्ही पोलीस स्टेशनला आलो। पोलिसांचं तिथे याचं कारण काय होतं? कारण का आम्हाला काही समजलं नाही। एक तर असं असेल की आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी त्यांचा सॅटेलाइट काहीतरी होतं, हे आम्हाला त्याच्यामध्ये निष्पन्न झालं। काही प्रकरण घडलं होतं? याआधी कोणत्याही प्रकरण नव्हतं घडलं, आम्हाला कोणत्याही गोष्टीची कल्पना नव्हती। आम्ही असंच एक साधारणतः आम्ही घरी जाण्याच्याच दिशेने होतो, तर आम्हाला कॉल आला म्हणून आम्ही तिथे गेलो पैसे घेण्यासाठी। आणि पैसे घ्यायला जाताना आम्हाला एवढं माहिती नव्हतं का पोलीस स्टेशन वगैरे काय किंवा काय, हे आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती। आम्हाला तिथून इथे आणण्यात आल्यानंतर आम्हाला किरण गायकवाडने इथून आम्हाला धक्काबुक्की करत आत्महत्या न्यायची सुरुवात केली। ॲक्च्युली ज्यावेळेस त्यांनी भाई गवळीच्या इथं रिक्षा लावली, ॲक्च्युली हा श्रीधर बोपी त्या रिक्षामध्ये म्हणजे रिक्षाच्या इथे उभा होता आणि स्वतः त्यांनी नबीब चेक करून व्यक्ती होता, त्यांनी स्वतःने रिक्षा आणून तिथे लावली आणि तो बोला ना 70,000 रुपये मला द्यायचेत म्हणून, तुम्ही माझी रिक्षा ठेवा आणि मला 70,000 रुपये द्या। हा त्याचा लुकआउट असताना सुद्धा मी गाडीमध्ये बसलेलो होतो, मला माहीत पण नाही, याची काही कल्पना पण नाही। तरी माझ्या गाडीमध्ये पोलीस बसले, मला आणलं इथं। तर बोला ठीक आहे साहेब, बोला काय झालं? तर आम्हाला इथं आणल्यानंतर त्याने धक्काबुक्की चालू केली, कोणी किरण गायकवाडने, आणि आम्हाला मारण करत माझा दोन्ही हाताने गळा दाबला पुढे पोलीस स्टेशनच्या आतमध्ये। त्याचे CCTV पण तुम्ही बघू शकता। आणि एवढं करताना तो थांबला सुद्धा नाही, त्याने स्वतः नबीक शेख अशी तक्रार देत होता। आमच्या समोर त्याने नबीक शेखने लिहिले की आमच्या पैशाच्या व्यवहार होता, मी दादाकडून 70,000 रुपये घेतलेले ते दिले नाही म्हणून आमची वाचवायची झाली। हा तक्रार देत असताना याने स्वतः बोला का तू थांब, तुझे पैशावर आम्ही डुबवतो, तुला यांना पैसे द्यायची पण गरज नाही, यांचे आम्ही काय मारायचे ते मारतो म्हणून आम्ही सांगू त्या प्रकार दे। यांनी स्वतःही सांगितलं की स्मगलर आहेत, हे सप्लाय करतात ते सप्लाय करतात, यांच्यावर खोटे गुन्हा दाखल कर म्हणून। आणि अजून एक त्याला सांगितलं का तुला किडनॅप केला आणि त्याकडून खंडणी वसूल केली, याचा पण त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी त्याला प्रवृत्त करत होता। आणि आम्हाला त्याने आतमध्ये आल्यानंतर आम्हाला धक्काबुक्की करत दोन्ही हाताने त्याने माझी मान दाबली। हे तुम्हाला पोलिसांच्या CCTV मधून आम्ही आज त्याची माहिती सुद्धा मागवलेली आहे। आणि त्याच्यानंतर एवढ्याच प्रकारावर तो थांबला नाही, त्यांनी टोटली पॉलिटिशियन जेवढं पण आहेत तेवढं स्वतः वैयक्तिक त्यांना सगळ्यांना आमची बदनामी केली, गैर स्मगलर आहेत, हे खंडणी गोळा करतात आहेत। आजपर्यंत आम्ही कोणत्या प्रकारचे असे कुठे कामं केलेले नाहीत, तरी सुद्धा यांनी जाणून बुजून आमच्यावर कोणते तरी गैरआरोप कोणाच्या तरी सांगण्यावरून केले। तुम्ही ज्या ढाब्यात जेवण करत होते तिथं पोलीस येण्याचं कारण काय होतं? कारण पोलीस एखादा गुन्हा दाखल असेल किंवा काहीतरी प्रकरण असेल त्यामुळे झालं? काहीच नाही। मग कसे काय पोलीस आले? पोलीस डायरेक्ट तिथे आले। पोलीस आल्यानंतर आम्हाला भाईगवळीच्या इथे आले का, इथे पलीकडे तिथं बाजूला भाईगवळींचं घर आहे, भाईगवळींच्या घरी तर 70,000 रुपये देतो म्हणून भाईगवळीने इथं थांबा 10 मिनिटं म्हणून तो रिक्षा घेऊन स्वतः आलेला। तिथं पोलीस येण्याचा काही संबंध नसताना डायरेक्ट तिथे पोलीस आले आणि आल्यानंतर त्यांनी कोणत्या प्रकारे आम्हाला विचारणा केली नाही, डायरेक्ट तिथे घेऊन आल्यानंतर त्यांनी आम्हाला मारहाण केली। पण त्या पैशांची मागणी वगैरे केली पोलिसांनी? आमच्याकडून पहिले 2 लाख रुपये मागितले। किरण गायकवाड याने स्वतः 2 लाख रुपये आमच्याकडे मागितलं, 2 लाख रुपये द्या नाही तर तुमची इज्जत आम्ही घालू, नाही तर 1 महिन्यात तुमच्यात काय घालायचं, म्हणजे एकदम अश्लील भाषेत त्याने आम्हाला शिवीगाळ करता गेला। पुरावे आहेत, आम्ही त्याला 40,000 रुपये दिले त्याला
आणि 30,000 रुपये तो आम्हाला वारंवार मागं होता. आम्ही त्याला आज देतो उद्या येतो किलो म्हणून त्याने आमची बदनामी पूर्ण पॉलिटिशियनकडे केली आणि 30,000 रुपये घ्यायला मग त्याच्यानंतर आम्ही अँटी करप्शनचा सहारा घेतला. आम्हाला अक्षरशः कोणतीही गोष्ट समजत नव्हती नक्की आमच्या बाबतीत घडतं का म्हणून. पोलीस स्टेशनला जर क्षुल्लक कारणावरून आमची चुकी नसेल आमच्याकडे 2 लाख रुपये त्यांनी मागणी केली आणि ती मागणी आम्ही पूर्ण न करत म्हणून 70,000ची त्यांनी तोडपाणी करून 40,000 रुपये आमच्याकडून त्यांनी घेतले सुद्धा आणि 30,000 घेण्यासाठी आम्हाला तो वारंवार त्रास देत होता. आणि एवढं तो थांबल्यानं पूर्ण राजकारणानं त्यांनी आमच्याबद्दल एकदम आमची म्हणजे इज्जत जाईल हे कृत्य त्यांनी केलं. पूर्णपणे आमची इज्जत त्यांनी घालून टाकली. आता काय कारवाई नेमकी झाली? आम्ही कारवाई अँटी करप्शनला आम्ही पत्र दिला का साहेब आमच्याबद्दल आमच्या बाबतीत अशी घटना घडलेली आम्हाला न्याय मिळावा या हेतून आम्ही तिथे गेलो. आणि एवढं तो थांबल्याने अँटी करप्शनने आम्हाला 5 तारखेला ज्यावेळेस अँटी करप्शनचे स्वतः मॅडम इथे आल्या, स्वतः त्यांचा स्क्वॉड आला, त्यावेळेस किरण गायकवाड एवढं होणं थांबताना त्यांच्या रेकॉर्डरमध्ये पण तो बोलला का तुमची बोलतो मी 1 महिन्यात पण तुमची या एवढ्या अश्लील भाषेमध्ये तो किरण गायकवाड स्वतः बोलला का मी 1 महिन्यात पण तुमची केस तुमच्यावर काय गुन्हा दाखल करायचा तो करू शकतो. म्हणजे एवढं जर आम्ही जर चांगले कामं करत असताना आमच्यावर खोटे गुन्हा दाखल करणं जर पोलीस जर गाठ घालत असतील तर कितपर्यंत योग्य आहे. पण मग तुमची चुकी नसताना तुम्हाला त्याच्याकडे पैसे मागणी करण्यात आले, तुम्ही त्यांना टेन्सर कशाला दिले? मग नाही देतच नव्हतो. जर 40,000 रुपये देत नव्हतो परत आम्हाला इथून तर काढत नव्हतं पोलीस स्टेशनमधून. आम्ही त्यांना वारंवार सांगतो की आमच्यावर गुन्हा दाखल करा, तुम्हाला जे पण गुन्हा दाखल करायचं तर गुन्हा दाखल करा, आम्ही कोणती गोष्ट मिटवत नव्हतो. एवढं तर थांबलं नाही. मला तो सतत माफी मागायला होता का माझी माफी माग म्हणून. मी त्याची माफी मागितली नाही. शेवट परत आम्हाला समजपत्र पोलिसांनी दिलेलं ते पण आमच्या हातातून काढून घेतलं. याचे CCTV फुटेज तुम्ही 2 तारखेचे सकाळी 4 ते 11 वाजेपर्यंत CCTV फुटेज तुम्ही जर काढले तुम्हाला पूर्णपणे सर्व प्रकरणाची कल्पना येईल की पोलीस स्टेशनमध्ये हे चालतं तरी काय म्हणून. काय पुरावा वगैरे आहे म्हणजे या संदर्भात? याचा पुरावा पूर्णपणे आमच्या हातात समजपत्र दिलेले होते. त्या समजपत्राची प्रत त्यांनी आमच्याकडून काढून घेतली. किरण गायकवाडने ठाणे अंमलदारला सांगितलं त्यांना समजपत्र वगैरे द्यायचं नाही तर प्रत काढून घ्या म्हणून. एवढी दमदाटी त्यांनी केलेली आहे. काय कारवाई केली? त्यांच्यावर अँटी करप्शनच्या मार्फत 376/24 हा गुन्हा त्यांच्यावर आम्ही दाखल केलेला आहे. 7 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. काय अटक वगैरे केली त्यांना? अटक वगैरे नाही, ते स्वतः फरार आहेत. इथे रजा टाकलेली आहे ना, ते स्वतः फरार झालेले आहेत. किरण गायकवाड एकटेच की अजून कोणी कर्मचारी आहेत? किरण गायकवाडच्या सोबत जे असणारे त्याचे कोण मित्र सुद्धा होते त्याच्यासोबत, पण त्यांनी पण आता पोलीस त्यांच्या तपासात घेतील त्यांचा काय विषय आहे. प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.